तुझ्या 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 रूपाचं चांदन. पंकज 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 हात मागे घे. माझ्या पोरीला हात लावला. केलं तर काय करशील? कापून काढीन. बघायला कुणाला वाटेल हिच्या पोरीचं देखणंच रूप आहे. अगं तुझी पोर फक्त नावाची नक्षत्र आहे. ह्या असल्या पोरीचा हात पकडायची माझी बी इच्छा नाही. तुझी इच्छा काय चुलीत? एक गोष्ट लक्षात ठेवा, मी आणि माझी पोरगी इथून कुठं जाणार नाही. इथं या देवळाबाहेर आम्ही फुलं विकणार. हे भारती, हे वागणं बरं नाही बरं का? अरे हिचं वागणं बरं नसेल तर आपलं तरी कसं असेल? ठीक आहे, नक्षत्र इथनं जाणार नसेल तर अशा रूपात ती तर राहणार बी नाही. काळजी करू नको पोरी, मी आहे. बघा नक्षत्र आज औषधाची नाही वाटत, पुनवेची वाटते. पण आता हिला आपण धुवायची, ती पाण्यानं नाही. गार त्याला ना. पंकज 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 मारा हिला आणि हिच्या पोरीला मारा. जर कोणी पुढे आलं तर उभा चिरून टाकीन. माझ्या पोरीची थट्टा मस्करी करता काय? थो तुमच्या मर्दानगीवर. हे भारती, माझ्या पोरावर वार केलास तू. ए, आता फक्त एकच वार केलाय. माझ्या पोरीला हात लावलं तर उभा चिरून टाकीन आणि हात कापून हातात देईन. आणखी एक, कुणी आम्हाला या गावातनं बाहेर काढायची जबरदस्ती करायची नाही, समजलं? एकटी बाई बघून दादागिरी करता काय? अरे ही नक्षीची आई वस्तीलाच काय अख्ख्या गावाला पण पुरून उडल. माझ्या पोरीकडे आणि पोराकडे तोंड वर करून बघायचं नाही. मागा मागा लक्ष माग. लक्ष चल. अरे अरे काय चाललंय रे? अरे त्याच्या हाताला लागलंय, रक्त वाहतंय. त्याला डॉक्टरकडे तरी नाही रे. बास झाला गुरुजी, तुझा बास झालं. आता जे काय होईल ते अख्खा गाव बघेल. गाव अरे बास झालं तुझं. चल चल पंकज चल. बास झाला गुरुजी, आता लय झालं. अहो आज त्या बाईनं संधी मर्यादा ओलांडलेली हाय.
अजून किती नुकसान झाल्याचं आम्ही त्या माय लेकीन पायी. आता बस. माझ्या पोरीच्या अंगाला हात लावतो, जित्ता कापून टाकला असता त्याला. अरे माझी पोरगी म्हणजे काय पालापाचोळा वाटली का काय यांना? आई अगं शांत हो ना. इतका राग चांगला नाहीये. तुझ्या तब्येतीला त्रास होईल. काही मरत नाही मी. या सगळ्यांना मसणात पाठवल्याशिवाय काही मरत नाही मी. ये ग बाई, ये. बस बस ये. आई आई अगं साडी खराब होईल. होऊ दे, मरू दे. माझ्या पोरीचं आयुष्य खराब केलं मी. साडी नाही देवा, माझं नशीब खराब होऊ दे. आई अगं असं नको ना बोलू. माझ्यामुळे तुला काय काय ऐकून घ्यावं लागतं ग नक्षे. आई किती वेळा स्वतःला दोष देशील? या सगळ्याचा विचार तू तेव्हा करायला पाहिजे होता जेव्हा तायडेला तू काळा रंग फासलास. कुठला विचार करायला हवा होता? हा, कुठला विचार? माझ्या पोरीच्या मागे तलवार घेऊन गुंड लागले होते तेव्हा? जन्मदाता बापच माझ्या आई पास नको त्या आठवणी. अजून किती दिवस आपण असं जगायचंय? आज वस्तीतल्या लोकांचं तोंड बंद केलं, उद्या का बोलेल, मग शहर बोलेल, तेव्हा काय करणार आहे? सगळ्यांना मारत फिरणार आहेस? असंच आयुष्यभर जगायचं आपण? अक्षा, काय बोलतोयस तू? मला काय हौस आहे का माझ्या पोरीच्या तोंडाला कोळसा फासण्याची? आई तू कोळसा फासलाच नसतास तर? आई जगात सुंदर मुली जगत नाहीतच का? अक्षा, अरे आई माझं शिक्षण थांबलं. मला अपशकुनी बहिणीचा भाऊ म्हणून कोणीच काम देत नाही. आई अजून किती दिवस आपण असं जगायचं? तायडी जशी आहे तशीच तिला इथे आणली असतीस तर काय बिघडलं असतं? अक्षा, अरे बाळा, हे सगळं मी तुझ्या बहिणीसाठीच केलं ना रे. मी असं केलं नसतं तर पोरीच्या आयुष्याची नासाडी झाली असती. ज्या बापावर पोरीनं जीवापाड प्रेम केलं, त्याच बापानं तिच्या बाबतीत काय केलंय तुला माहितीये ना रे अक्षा? जिथं रक्ताच्या नात्यानंच विश्वासघात केला, त्या जगावर काय भरोसा ठेवू मी? त्या हलकट बाबाला तर गप्रा, तुला किती वेळा सांगितलंय या विषयावर वरच्या आवाजात बोलायचं नाही. तरी जर बाहेर खरं कळलं तर किती मोठा घात होईल. तुम्हाला जगवायला मी काय काय केलंय माझं मला माहिती. तुला काय वाटतं अक्षय? हे असं जगताना आनंद होतो मला. अरे पण दुसरा काही इलाज आहे का? तुझ्या समोर मी हात जोडते बाळा. ते चाललंय ते असं चालू दे. आई अगं शांत हो ना ग. आई आई माझं चुकलं. मी असं बोलायला नको होतं, पण आई खरंच मला तुला दुखवायचं नव्हतं. मला तुमची भरपट समजते लेकरांना, पण
जे आयुष्य आपण मागे सोडून आलोय ते जर पुन्हा समोर उभं राहिलं तर या विचाराने जीव घाबरा घुबरा होतो रे माझा. अक्षय, मला तुझ्यासाठी पुन्हा तो जुना फेरा नाही सुरू करायचा. तुला वाचवण्यासाठी मी स्वतः जीव देईन, नाही तर जो तुला त्रास देईल त्याचा जीव घेईन. आई, माझ्या पोरांना वाचवण्यासाठी मी वाटेल ते करीन. तू ते करे. आई, मोरे साहेब, मोरे साहेब. मोरे साहेब इथं नाहीत. कशा लोकात त्यांच्या नावाने कालवा करताय? चला बाहेर, चला बाहेर. अहो बघा बघा, अहो बघा, माझ्या पोराच्या हातावर कोयत्याने वार केलाय. बघा की माझ्या पोराचा हातच तुटायचा राहिलाय. अहो असं जर झालं तर आम्ही वस्तीत कसं राहायचं? बाबा तू बस इकडे ये. ये, हळू 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 बस. काय आहे ना साहेब, हा अर्जंट मॅटर आहे. मला सांगा कुठे कुठे आहेत मोरे साहेब, कुठे आहेत मोरे साहेब? बोलवा की मोरे साहेबाला. मोरे साहेब नाही, मयूर मोरे साहेब म्हणायचं. काय म्हणायचं? मयूर मोरे साहेब, मयूर मोरे साहेब. कुठे कुठे आहेत ते साहेब? माद्या, अरे मयूर मोरे साहेब आहेत ते. हा, कुणी काय असे तसे वाटले का काय तुला? हे बघ, कुणी बी येईल आणि त्यांना भेटेल असं नाही चालायचं. मयूर मोरे त्यांचं नाव. यम यम. एक वेळ तो यम भेटेल, पण आमचे मयूर मोरे साहेब भेटायचे नाहीत. इकडे तिकडे मी काय म्हणतो ऐका ना. मॅटर जरा अर्जंट आहे हो. आम्ही दिलेलं पैशाचं पाकिट वेळेवर पोचतंय ना त्यांना, मग त्यांनी आमच्या मदतीला यायला नको का? काय बरोबर का नाही? भिकू भाऊ, अहो एका बाईने माझ्या पोरावर कोयता चालवलाय. आता साहेब लक्ष नाही घालणार तर कोण घालणार? बरं आहे बघा, मी बघतो. पण काय आहे, साहेब बिजी आहेत समाजसेवेत. तमाशा बघितल्यावानी काय बघतायसा? पैसे टाक. साहेब, अरे भिक्या सुकळीच्या, किती वेळा सांगितलं समाजसेवा चालू असताना त्रास द्यायचा नाही. चुकलं साहेब. साहेब, फोनवरूनच पाया पडतो बरं का. मेलास, उद्या लग्न करशीला नि पहिली रात्र पण फोनवरच. फुकणीच्या हसकी. कशाला फोन केलता? साहेब, तो माझ्या आलाय वस्तीवरनं, तुमच्याशी बोलायचं म्हणते. अरे आता मी बिझी आहे. होय, मी त्याला तेच बोललो, अर्जंट मॅटर आहे म्हणतो. भाव लावतो बोलला. असं वय, मग दे की त्याला. महाद्या साहेब. साहेब नमस्कार. बोकरा कुत्र्या, साहेब, भारतीला आणि त्या अपशकुनी पोरीला गावातून बाहेर काढलं पाहिजे. आपल्याकडे आता ठोस पुरावा आहे. साहेब, त्या बाईनं माझ्या पोरावर वार केलाय. वहिनी, वहिनी. काय समज बरं आहे ना व? काल रातच्याला तुमची आई आलती सपनात की हो. विचारत होती वहिनी कशा आहे. मी म्हणलं सुकली, नवरा खाऊ पिऊ घालत नाही म्हणलं. साहेब, त्या भारतीचा आणि तिच्या पोरीचा डोक्याला लई त्रास झालाय.
जरा बघा की. बघू की. ते बघण्यासाठीच तर यम चा जन्म झालाय ना. साहेब वस्तीवर कधी येत आहे? किती देणार? ए मी काय ते खुड्या बसलोय. शाना झाला का? पाया पडायला इसरला काय? हे! पाहिलं का यम ची दहशत केली की नाही? ये की एक येळ देवाच्या पाया पडायला इसरला तरी चालतंय, पण या मयूर मोरेच्या पाया पडायला इसरायचं नाही. काय या अंगाशी हा माझ्या बोल. किती? साहेब 5,000 जमतील सध्याला. काल रातच्याला तुझी आई आलती सपनात, म्हणाली 5 मध्ये मच्छर बी मारायचा नाही. 30,000 देतो. 30? 50 मध्ये होईल काम. 50 म्हणते. चालतं चालतं. साहेब देतो, 50 देतो. अंगाशी आत्ता कस तुझी आई आलती सपनात, म्हणली माझ्याचं काम करा तेवढं. करू की. यम. दत्तगुरुराया, माझ्या पोरीवर माझ्याकडनं जो अन्याय होतोय त्याची शिक्षा हवं तर मला करा, पण माझ्या पोरीचं रक्षण करा. आई कशाला ग तू असं बोलतेस? देवाला माहिती आहे ना की तू जे काही केलंस ते तुझ्या मनाविरुद्ध केलंय. मग चल आता लवकर लवकर मला आंघोळ घाल, मला खूप भूक लागली. काय रे महादेवा, कसली चर्चा चालू आहे? गुरुजी आता आमचे चांगले दिवस सुरू होणार आहेत, त्याची चर्चा चालू आहे. म्हणजे गुरुजी आता तुम्ही किती बी काय बी करा, नक्षत्र वस्तीत राहणार नाहीये नक्की आहे. कारण मोरे साहेब येत आहे. काय करायला लागली बाई तू? आई अगं काय? किती वेळा सांगितलं लक्षे, या रूपात ही अशी बाहेर येऊन बसत जाऊ नको. दरवाजे खिडक्या बंद आहेत का नीट बघून घेत जा. आई अगं शांत हो, चूक झाली माझ्याकडून, पुन्हा असं नाही होणार. काहीच बंद पडलं असतं आता माझं. असं नको बोलूस ना ग, मी म्हणाले ना माझी चूक झाली. आणि हे बघ, मी आधीही सांगितलं आणि आत्ताही सांगते, मला भूक लागली आणि दादालाही. अक्षय, हा अक्षय, बघ त्याला पण लागली आहे भूक. चल ना आता जेवायला वाढ ना ग. ये ना ग आई जेवायला. थांबा, ऐक.
काय आता काय झालं? नक्षी ऐक ना, आधी तुझं हे रूप बदलते, उगा माझ्या जीवाला घोर नको. मग देते ना तुला, लगेच जेवायला देते. हा गुरुजी, इन्स्पेक्टर मयूर मोरे, तुमच्या सगळ्यांच्या आईला पायाला हात लावून नमस्कार म्हणतो मी. अरे नमस्कार करतोय, नमस्कार नमस्कार. नमस्कार. काय हो गुरुजी, वस्तीत लोक आणून ठेवता आणि तीच लोक वस्तीतल्या पोरावरती वार करतात. गुरुजी, आता तुमच्या पाहुण्यांना एकतर वस्ती तरी सोडून जावं लागेल, नाहीतर जेलमध्ये तरी जावं लागेल. आज जर मी त्या पंकजच्या हातावर वार केला नसता ना, तर त्यानं तुझ्या अंगाला हात लावला असता. मग तुझा रंग उतरला असता, तुझं खरं रूप सगळ्यांसमोर आलं असतं. असं असेल तर मग ह्या आयुष्यात कोणी कधीच माझा हात पकडू शकणार नाही का ग? दैवाचा तुला एक नियम सांगते नक्षी, कायम लक्षात ठेव. सरलेला क्षण कोणी परत आणू शकत नाही, आलेला क्षण कोणी हिरावून नेऊ शकत नाही, आणि येणारा क्षण कोणी अडवू शकत नाही. नक्षे, पौर्णिमेचा चंद्र सगळेच बघतात, पण औसेच्या रात्री जो तुझ्यासाठी हरवलेला चंद्र शोधून आणे, तोच तुझा हात पकडे. आई, असा कोण असेल जो मला माझ्या ह्या रूपात स्वीकारेल? असेल असेल, कोणीतरी नक्कीच असेल. दत्तगुरूंवर विश्वास ठेव, त्यांनी तुझ्यासाठी काहीतरी चांगलंच मांडून ठेवलं असेल. ये का माझी बाई. कोण आहे? यम यम. दार उघडा, पोलीस आले. पोलीस? सॉरी साहेब, इन्स्पेक्टर मयूर मोरे साहेब आलेत. उघडा दार. नक्षे, अक्षय, दिस गेला इथं तिथं, आणि रात झाली निजू कुठं. ऐकायला नाही येत का तुमच्या